नमस्कार. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की तुमच्या मुलाचं शिक्षण सीबीएसई बोर्डने करावं, स्टेट बोर्डने करावं की आयसीएसई बोर्ड म्हणजे काय, किंवा सीबीएसई बोर्ड मध्ये कशा पद्धतीचं शिक्षण असतं, आयसीएसई बोर्ड मध्ये कसा सिलेबस असतो, स्टेट बोर्डने जर शिक्षण घेतलं तर मुलगा मागे पडेल का काय, सीबीएसई बोर्डने घेतलं तर मुलाला सिलेबस अवघड जाईल का काय, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील. तर या व्हिडिओमध्ये मी जे काही प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत तसे एक 10 प्रश्न या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला त्या 10 प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पहिला प्रश्न तो म्हणजे सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये काय फरक आहे. तुम्ही म्हणाल की काय कसं पण शिक्षण केलं तर त्याला काय होते, तर नाही, सीबीएसई आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये फरक आहे. आता बऱ्याचदा पालकांना प्रश्न पडतो की माझ्या मुलाला सीबीएसई बोर्डने टाकावं का स्टेट बोर्डने त्याचं शिक्षण करावं. तर बरेच पालक कन्फ्युज होतात. आता सीबीएसई म्हणजे काय, तर सीबीएसई म्हणजे कन्सेप्ट बेस्ड एज्युकेशन आहे. म्हणजे मुलांना तिथं पाठांतर नसतं, तिथं मुलांना का कसं हे समजून शिकवलं जातं. आणि त्यांना फक्त बघा एखादी कन्सेप्ट सांगायची असेल तर तिथं फक्त पाठ करा असं सांगत नाही, तर त्यांना एक्सपेरिमेंट करायला लावतात, त्याचं लॉजिक समजून घ्यायला लावतात. आणि स्टेट बोर्ड बद्दल जर बोलायचं झालं तर तिथं त्यांना सिलेबस हा लोकल लँग्वेज मध्ये असतो. म्हणजे त्यांचं बेसिक तिथं स्ट्रॉंग होतं, पण जास्त करून तिथं पाठांतरावरच फोकस असतो. आणखी एक महत्वाचा पॉइंट म्हणजे सीबीएसई मध्ये एनसीईआरटी बुक्स असतात, जे नॅशनल लेवलची जर एक्झाम असेल तर त्याच्यासाठी त्याचा अत्यंत फायदा होतो. जसं की तुमच्या तुम्हाला जर वाटत असेल, तुम्ही जर एक तुमचं फ्युचर मध्ये टार्गेट सेट केलेलं असेल की माझ्या मुलाला नीट जेई अशा परीक्षा द्यायला लावायच्या आहेत, तर सीबीएसई बोर्डने शिक्षण घेतलेलं हे जास्त फायद्याचं होतं. आणि तुमचं मूल जर एखाद्या स्मॉल टाउन मध्ये असेल तर त्याला स्टेट बोर्ड कम्फर्टेबल असेल तर स्टेट बोर्ड तुम्ही घेऊ शकता तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी. आता हा डिसिजन तुमच्या मुलावरती डिपेंड आहे की त्याला पाठांतर जास्त आवडतंय का त्याला कन्सेप्ट समजून जास्त लक्षात नाही. आता प्रश्न क्रमांक 2 तो म्हणजे सीबीएसई मध्ये मराठी विषयात काय काय शिकवलं जातं. आता सीबीएसई मध्ये मराठी पण असते का, मग असते तर त्या मराठीमध्ये त्यांना काय काय शिकवलं जातं. तर ते म्हणजे खूप लोकांना वाटतं की सीबीएसई म्हणजे फक्त इंग्लिशच असतं, पण तसं नाही. सीबीएसई मध्ये आता मुलांना मराठी हा सब्जेक्ट सुद्धा आहे आणि तो मराठी हा ऑप्शनल असतो. म्हणजे त्यात काय शिकवलं जातं ते बघा. तर पहिलं म्हणजे मुलांना व्याकरण शिकवलं जातं, शब्द कसे वाचायचे ते शिकवलं जातं, त्याचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. त्याच्यानंतर गोष्टी असतात, कविता असतात, हे सुद्धा त्या मराठी या विषयामध्ये असतं. आणि स्टेट बोर्ड सारखं तिथं हेवी नसतं, साधे सिंपल भाषेमध्ये असतं. आणि तिथे प्रॅक्टिकल सुद्धा असतं. आणि तिसरं म्हणजे काय, तिथं कम्युनिकेशन स्किल्स मुलांना शिकवली जाते. म्हणजे मुलांना मराठीत बोलता येणं, ते एक्सप्रेस करता येणं हे सुद्धा तिथं शिकवलं जातं. यामुळे काय होतं, तर मुलं इंग्लिश मध्ये तर स्ट्रॉंग होतातच, पण मराठी सुद्धा ते विसरत नाही. हा फरक आहे स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड मध्ये. आता सीबीएसई मध्ये दोन्ही म्हणजे बॅलन्स ठेवलं जातं, लँग्वेज सुद्धा आणि स्किल सुद्धा. तुम्हाला आता लक्षात आलाच असेल की सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये काय फरक आहे. मी फक्त फरक समजून देणार आहे, तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला कुठल्या बोर्डने तुमच्या मुलाचं शिक्षण घ्यायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 हा आहे की सीबीएसई मध्ये मराठी कंपल्सरी आहे का. हे बऱ्याच पालकांना माहित नसेल, पण सीबीएसई मध्ये मराठी हे कंपल्सरी नाही. तर तिथं तुम्हाला ऑप्शन दिले जातात, ठीक आहे. तर तुम्हाला मराठी घ्यायची, हिंदी घ्यायची का संस्कृत घ्यायची. मग तिथं मराठी ही कंपल्सरी नाही, तुम्हालाच तिथं ते सिलेक्ट करावं लागणार आहे. म्हणजे काय, तर त्या स्कूलच्या सब्जेक्ट नुसार ते डिपेंड असणार आहे. आता त्या स्कूलमध्ये मराठी आहे, हिंदी आहे का संस्कृत आहे हे कोण ठरवतं, तर त्या स्कूलमधले पॅरेंट्स आणि शिक्षक आणि ती शाळाच ते सगळं ठरवत असते. म्हणजे इथं डिसिजन कोण घेतं, तर त्या स्कूल्स आणि तिथले पॅरेंट्स हेच तिथले डिसिजन घेऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर काही स्कूल्समध्ये मराठी देतात, पण काही स्कूलमध्ये मराठी नसते सुद्धा. त्याच्यामुळं मराठी खूप महत्वाची आहे. तुम्हाला जर मराठी हवी असेल तर त्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याआधीच तुम्ही चेक करा तिथली सब्जेक्ट लिस्ट काय आहे, ठीक आहे. तर तुम्हाला जर मराठी हवीच असेल तर तुम्ही आधी क्रॉस चेक करूनच मग ऍडमिशन घेऊ शकता. आता चौथा प्रश्न हा आहे तो म्हणजे सीबीएसई मध्ये इंग्लिश मुलांचं का बरं स्ट्रॉंग होतं, मराठी स्टेट बोर्डच्या मुलांचं एवढं इंग्लिश स्ट्रॉंग का नसतं. कारण तिथं जे सीबीएसई मध्ये जे मुलांना शिकवलं जातं तर तिथले जे आहे ते इंग्लिश फ्लुएंटली असते. त्यानंतर त्यांचं कम्युनिकेशन पण इंग्लिश टू इंग्लिश असतं. आणि त्यातले तिथं जे एक्सपेरिमेंट मुलांना दिले जातात किंवा जे स्टेज डेअरिंग दिली जाते ते सगळं मुलांना ते इंग्लिश मध्ये करायला लावतात. त्यांना त्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देतात. आणि तिथल्या ऍक्टिव्हिटीज वगैरे ज्या असतात त्या सुद्धा इंग्लिशमध्येच
घेतल्या जातात, त्यामुळे मुलांचं इंग्लिश स्ट्रॉंग होतं. आणि तिसरं म्हणजे तर काय, तिथं कम्युनिकेशनवर फोकस दिला जातो. म्हणजे मुलांना लिहायलाच नाही तर बोलायला सुद्धा तिथं शिकवलं जातं. म्हणजेच टीचर तिथे प्रश्न विचारतात आणि मुलांना उत्तर द्यायला लागतात. अशी प्रॅक्टिस त्यांची रोज सुरू असते आणि त्यांची शिकवणी सुद्धा इंग्लिश टू इंग्लिश असते. काही स्कूलमध्ये मराठी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये युज केली जाते. त्यामुळेच त्यांना इंग्लिश सीबीएसईच्या मुलांना जरा जास्त सोपी जाते स्टेट बोर्ड पेक्षा. मग आता इथं काय होतं, तर बऱ्याचदा मुलं स्कूलमध्ये इंग्लिश टू इंग्लिश बोलतात शिकतात, पण घरी त्यांना तेवढं वातावरण मिळत नाही. घरी त्यांना आपल्या जास्तीत जास्त मातृभाषेमध्ये बोललं जातंय. त्याच्यामुळे सुद्धा गरजेचं आहे की थोडाफार इंग्लिशचा वापर तुम्ही घरी सुद्धा करायला हवा. त्यानंतर 5वा प्रश्न पालकांच्या मनात हा असेल की सीबीएसई सिलेबस बऱ्याचदा इझी का वाटतो. आता इझी का वाटतो, कारण तिथं बघा, जे तिथलं सिलेबस आहे किंवा जे प्रश्न विचारण्याची कन्सेप्ट आहे किंवा जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात ते एकच प्रश्न 3-4 पद्धतीने विचारला जातो. याच्यामुळे काय होतं, तर मुलांचा बेस खूप परफेक्ट होतो आणि ती कन्सेप्ट मुलांना जास्त लक्षात राहते. एकच प्रश्न जर 3-4 प्रकारे जर त्यांना विचारला तर ती कन्सेप्ट जास्त लक्षात राहते. त्यामुळं जे मुलं फक्त पाठांतर करतात त्यांना सीबीएसई अवघड वाटतं, पण ज्या मुलांना एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची, पाठ करण्याची, समजून घेण्याची सवय असते त्यांना सीबीएसई बोर्ड हा सोपा वाटतो. ठीक आहे. त्याच्यामुळं तिथं जे प्रश्न विचारले जातात ते खरंच खूप इंटरेस्टिंग असतात. खूप छान पद्धतीनं तिथला सिलेबस डिझाईन केलेला आहे. स्टेट बोर्डचा सुद्धा खूप छान सिलेबस आहे. त्यानंतर बघा, तिथली कन्सेप्ट क्लिअर केल्यामुळे सीबीएसई त्यांना इझी वाटायला लागतं. हा, असे प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील. हे जे काही प्रश्न आहेत ते कॉमन प्रश्न आहेत, जे की मी 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये 10 प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला स्टेट बोर्डने शिक्षण करायचं का सीबीएसई बोर्डने करायचं का आयसीएसई बोर्डने. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एक फरक सांगणार आहे की या बोर्डमध्ये वेगवेगळा काय फरक असतो किंवा सिलेबस काय असतो किंवा याचा भविष्यामध्ये काय फायदा होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा कन्सेप्ट नीट समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या बोर्डने तुमच्या मुलाचं शिक्षण करायचं आहे किंवा तुमचं भविष्यातलं टार्गेट काय आहे किंवा तुमच्या मुलाला आता काय जमतंय. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून नीट ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला बोर्ड तुमच्या मुलासाठी सिलेक्ट करायचा आहे. आता जातोय आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 हे विचारलेलं आहे की नीट आणि जेईई साठी सीबीएसई बेस्ट आहे का. तर माझं तर म्हणणं हे आहे की जर तुम्हाला भविष्यात नीट आणि जेईई सारख्या जर परीक्षा द्यायच्या असतील तर सीबीएसई हे घेणं बेस्ट ऑप्शन आहे. आता कारण का हे सुद्धा मी सांगते. तर बघा, नीट आणि जेईई ह्या ज्या एक्झाम घेतल्या जातात त्यांचा जो काही सिलेबस असतो किंवा जे काही परीक्षा पॅटर्न असतो तो एनसीईआरटी बुक्स मधल्या बेस त्याच्यामध्ये असतो आणि सीबीएसई ला काय करतात, एनसीईआरटीचेच बुक्स वापरतात. त्याच्यामुळं जर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं असेल तर सीबीएसई बोर्डमध्ये मुलांना एनसीईआरटी बुक्स वापरून शिकवलं जातं, तर त्यांना त्याचा जरा भविष्यामध्ये जास्त फायदा होतो. मग आता तुम्ही म्हणाल की स्टेट बोर्डचे विद्यार्थी ही काय परीक्षा देऊ शकत नाहीत का, तर नाही, हे स्टेट बोर्डचे सुद्धा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात, 100% देऊ शकतात. फक्त त्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स हेच घ्यायचे आहेत की त्यांना एनसीईआरटी या बुक्सचा स्वतंत्रपणे पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे, जे की त्यांना थोडंसं अवघड जाईल. ठीक आहे. म्हणून तुमचा जर गोल क्लिअर असेल, तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा किंवा मुलगी इंजिनियर आणि डॉक्टरच व्हावं, तर मात्र तुम्ही सीबीएसई बोर्डने ऍडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही. आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 7 कडे. तो प्रश्न असा आहे की सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड याच्यामध्ये काय फरक आहे. आतापर्यंत आपण सीबीएसई आणि स्टेट बोर्ड बद्दल बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर करून घेतलात. आता आपण आयसीएसई बोर्ड म्हणजे काय हे बघूया. आता इथं काही कन्फ्युज व्हायची गरज नाही. तर आयसीएसई बोर्ड मध्ये मुलांना, जर तुमच्या मुलाला जर तुम्हाला त्याचा इंग्लिश स्ट्रॉंग करायचा असेल, त्याला जर डीपली नॉलेज घ्यायला लावायचं असेल तर तुम्ही आयसीएसई बोर्डने जाऊ शकता. म्हणजेच काय, तर सीबीएसई मध्ये मुलांना कन्सेप्ट क्लिअर केली जाते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वर तिथं फोकस असतो आणि आयसीएसई मध्ये मुलांना डिटेल स्ट्रॉंग इंग्लिश आणि एकदम डीपली तिथं शिकवलं जातं. आयसीएसई मध्ये सिलेबस हा जास्त डिटेल असतो, म्हणून लँग्वेज आणि रायटिंग स्किल्स हेवी असते आणि तिथं ती रायटिंग स्किल स्ट्रॉंग होते. सीबीएसई मध्ये क्लिअरिटी आणि ऍप्लिकेशन वर फोकस असतो. म्हणून आता याची चॉईस कशी करायची, जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वर जर तुमचा फोकस असेल तर तुम्ही सीबीएसई बोर्ड घ्यावं आणि जर तुम्हाला स्ट्रॉंग इंग्लिश करायची असेल, एकदम डिटेल स्टडी हवी असेल तर तुम्ही आयसीएसई बोर्डने ऍडमिशन घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हा फरक तुम्ही समजून घ्या, सगळ्या गोष्टी नीट चेक करा आणि मगच तुमच्या मुलाचे ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. आता प्रश्न क्रमांक 8, तो म्हणजे ऍडमिशन घेताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, चेक केल्या पाहिजेत. ठीक आहे. आता एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना आपण कुणीतरी सांगितलंय, कुणाची तरी पाहुण्याची स्कूल आहे किंवा शेजारच्या मुलांनी तिथे ऍडमिशन घेतले,
ह्या गोष्टी समोर ठेवून आपण ऍडमिशन घेतो, तर असं करू नका. ठीक आहे, स्कूलचं नाव खूप छान आहे म्हणून आपण ऍडमिशन घेतो, तर हे पुरेसं नाही. तर तुम्ही 5 गोष्टी चेक केल्या पाहिजेत स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याआधी. ती म्हणजे नंबर 1, टीचर्सची तिथं क्वालिटी आहे का नाही हे चेक करा. दुसरी गोष्ट, तिथं सब्जेक्ट जो आहे तो ऑप्शनल मराठी आहे का हे सुद्धा चेक करा. तिसरी गोष्ट, तिथे ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात का, तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा चेक केलं पाहिजे. चौथी गोष्ट, बोर्ड पॅटर्न तिथला तुम्हाला समजून घेतला पाहिजे, कोणता बोर्ड पॅटर्ननी तिथं शिकवलं जातं. आणि दुसरं म्हणजे तुमचा जो हा डिसिजन आहे तो तुमच्या मुलाचं भविष्य घडवणार आहे. कारण इथं जर तुमची चूक झाली तर याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या मुलाच्या फ्युचर वर होऊ शकतो. त्यामुळे सर्व गोष्टीचा रिसर्च करूनच डिसिजन घ्या. आणि ह्या ज्या 3-4 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ह्या नाही. ठीक आहे, आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 9 कडे. तो म्हणजे सीबीएसई निवडताना हे तुमच्या मुलासाठी योग्य आहे का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे ना. आतापर्यंत आपण बघितलं स्कूल कशी निवडावी, सीबीएसई बोर्ड काय आहे, त्याचा फायदा काय होतो, हे ठीक आहे सगळं. पण सीबीएसई बोर्ड घेताना किंवा आयसीएसई बोर्ड घेताना तुमच्या मुलाला त्या बोर्डची जबरदस्ती तर होत नाही ना. हे बघा, तुम्ही तुमच्या मुलाला जर सेल्फ स्टडी करायची सवय नसेल, तुमच्या मुलाला जर कन्सेप्ट समजून घेण्याची सवय नसेल, त्याला कन्सेप्ट समजायला वेळ लागत असेल, तर मात्र सीबीएसई बोर्ड तुमच्या मुलाला अवघड जाऊ शकतो. टीचर तर गाईड करतातच तिथं, पण अंडरस्टँडिंग तर मुलालाच करावी लागते ना. त्याच्यामुळे या गोष्टी चेक करा. तुमच्या मुलाची कॅपॅसिटी सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा, असं नाही की म्हणजे एखाद्या मुलाला कन्सेप्ट पाठ होत नाही, कन्सेप्ट समजतच नाही किंवा त्याला ते अवघड वाटतं, तर त्याला अजिबात जबरदस्ती करू नका. स्टेट बोर्ड मधला सुद्धा सिलेबस, तिथलं वातावरण सुद्धा खूप छान असतं. आता प्रश्न क्रमांक 10 तो म्हणजे तुम्ही फायनल डिसिजन कसा घ्याल, स्टेट बोर्ड घ्यावं का सीबीएसई घ्यावं. तर सिंपल आहे, साधं आहे. तुम्ही शेजारच्या मुलांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तिथं, म्हणून तुमच्या मुलावर जबरदस्ती करू नका. किंवा तुम्हाला त्यातलं काहीच माहित नाही पण मला उगाच इंग्लिश स्कूलला घालायचं म्हणून नका घालू. तुमचं गोल काय आहे ते बघा. तुमचा जर डिसिजन फिक्स असेल, तुम्हाला नीट जेई तुमच्या मुलाला द्यायचंय, तुमच्या मुलीला तुम्हाला इंजिनियर डॉक्टर घडवायचं आहे, तर सीबीएसई बेस्ट आहे. ठीक आहे, आणि सीबीएसई घेताना तिथल्या स्कूलची क्वालिटी आहे का हे सुद्धा चेक करा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून ऍडमिशन घ्या. दुसऱ्याचं बघून डिसिजन घेऊ नका, कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. ठीक आहे, शेजारच्या मुलाला सीबीएसई बोर्ड मध्ये शिक्षण चांगलं जमतंय, त्याच्या घरी पण तसं वातावरण आहे, त्याला कन्सेप्ट लवकर लक्षात राहते, त्याला म्हणजे कितीही प्रश्न फिरून विचारले तरी तो ते करू शकतोय, तर त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे. मग त्याचं बघून तुम्ही नका घेऊ. ठीक आहे, तुमच्या मुलाची कॅपॅसिटी ओळखा आणि पूर्ण त्या बोर्डचा अभ्यास करा आणि तुमचा फ्युचरमध्ये काय प्लॅन आहे या सगळ्या गोष्टी समोर ठेवून तुम्ही ऍडमिशन घ्यायला काहीच हरकत नाही. आणि असं काही नाही की सीबीएसई बोर्डने शिक्षण घेतलेलाच मुलगा पुढे सक्सेसफुल होऊ शकतो. आयसीएसई बोर्डच खूप छान असतं, स्टेट बोर्डच आम्हाला कंटिन्यू नाही करायचं असं काही नसतं. कुठल्याही बोर्डनं ऍडमिशन घेऊ द्या, डिपेंड करतं ते मुलाच्या मेंटॅलिटीवर, घरच्या वातावरणावर. ठीक आहे, त्याच्यामुळं म्हणजे कुठलाही जबरदस्तीने निर्णय न घेता व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करून अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. कुठल्याही म्हणजे दडपणाखाली मुलाला ठेवून तुम्ही जबरदस्ती करून सीबीएसई बोर्ड आयसीएसई बोर्ड सिलेक्ट करू नका असं मला वाटतंय. आता तुमचा मुलगा कुठल्या बोर्डने शिकतोय, त्याचा तुम्हाला फायदा होतोय का नाही, किंवा भविष्यामध्ये तुम्ही कुठले टार्गेट तुमच्या मुलासाठी सेट केले, हे सर्व मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करा. त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तोपर्यंत धन्यवाद.